इराण अमेरिका युद्धाची झळ हॉटेल व्यावसायिक आणि उद्योगांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबल्यानं आतापर्यंत 300 हॉटेल्स बंद झाली तर 500 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. युद्ध कधी थांबेल हे माहिती नाही. गॅसचा त्यामुळे उपलब्ध असलेला साठा जपून वापरला जातोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण पूर्णपणे थांबवण्यात आलंय. सिलेंडरच मिळत नसेल तर हॉटेल्स चालवावीत कशी असा प्रश्न मालकांना पडलाय. सध्या 9,000 सिलेंडर उपलब्ध असले तरी वितरण मात्र ठप्प आहे. जिल्ह्यात जवळपास 5,500 हॉटेल्स असून त्यापैकी 300 हॉटेल्स बंद झालेत. पुढच्या 3 दिवसात आणखीन 100 हॉटेल्सचं शटर डाऊन होण्याच्या मार्गावर आहे. 500 उद्योगही बंद पडू शकतात असा अंदाज आहे. घरगुती 35,000 सिलेंडर उपलब्ध असून बुकिंग केल्यानंतर सिलेंडर मिळण्यासाठी 5 दिवस थांबावं लागतंय, तर दुसरं सिलेंडर थेट 25 दिवसांनीच बुक करावं लागतंय. दरम्यान काही वितरकांकडून ग्राहकांची लूटमार सुरू असल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत. काही हॉटेल व्यावसायिकांनी शेगडी वापर सुरू केलाय. मात्र आईस्क्रीम, मिठाई हे उद्योग संकटात सापडले आहेत. आता नुकतेच इराण आणि इस्रायल आणि अमेरिका जे काही युद्ध चालू आहे त्याचा मोठा परिणाम ह्या व्यापारधंद्यावर आणि शेतकऱ्यांच्या मालावर पडू राहिला आणि आम्ही हॉटेल व्यावसायिकांवर त्याचा मोठी झळ बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण आता जे काही कमर्शियल सिलेंडर आहे त्याचे रेटसुद्धा 120 रुपये जवळजवळ त्याचे वाढवले पर टाकीमागे. आणि ही जी काही वाढ केलेली ही युद्धामुळे जी काही वाढ झालेली आणि अनेक ठिकाणी जो काही त्याचा परिणाम आहे तो परिणाम व्यावसायिकांना भोगायला लागू राहिला आणि त्या संदर्भात केंद्र सरकारने काही निर्बंध आणण्याचे ठरवलेले का बा कुठले नवीन सिलेंडर देऊ नका, बुकिंग घेऊ नका. जर असं जर झालं किंवा त्याला रिफिलिंग दिलं नाही हॉटेल व्यवसायाला किंवा कॅटरिंग व्यवसायाला किंवा फूड इंडस्ट्रीजला तर त्याचा मोठा परिणाम फूड इंडस्ट्रीजवर होईल आणि त्या ठिकाणी लाखो लोक या फूड इंडस्ट्रीजमध्ये कामगार म्हणून काम करत असतात. त्याचासुद्धा त्याच्या रोजगारावर परिणाम होणार आणि त्याच्यामुळे अजून बेकारी ही वाढेल. म्हणून आमची विनंती आहे का बाबा शासनाने मग केंद्र असेल का राज्य सरकार असेल याने एक रेशनिंग टाईप का बा ह्या हॉटेलला साधारण रोजचे किती सिलेंडर लागतं त्याप्रमाणे महिन्याला तो कोटा ठरवून दिला पाहिजे आणि त्या कोट्याप्रमाणे तेवढे सिलेंडर त्या एजन्सीकडनं आम्हाला उचलण्याची परवानगी देण्यात आली पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी राहील.